सिंह राशी 7 मार्चचा गुप्त इशारा. दुर्लक्ष केलं तर नुकसान होऊ शकतं. नमस्कार. आपल्या स्वामीकृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. एक क्षण थांबा. जर तुमची राशी सिंह असेल तर आजचा हा संदेश साधा नाही, कारण 7 मार्चचा दिवस तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन आला आहे. कधी कधी आयुष्यात असे दिवस येतात जे सुरुवातीला साधे वाटतात, पण पुढे जाऊन लक्षात येतं की त्या दिवसांनी आपल्या आयुष्याची दिशा बदलून टाकली. आजचा दिवस तसाच असू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि सुरुवातीलाच एक छोटी विनंती. जर तुमची राशी सिंह असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण श्रद्धेने घेतलेलं नाव कधी कधी आयुष्याला नवीन ऊर्जा देतं. सिंह राशीच्या लोकांमध्ये एक खास गोष्ट असते. तुमच्यात नेतृत्व असतं, धैर्य असतं आणि संकट कितीही मोठं असलं तरी त्याला सामोरं जाण्याची ताकद असते. पण या ताकदीच्या मागे एक वेगळी गोष्टही असते. सिंह राशीचे लोक अनेकदा स्वतःचं दुःख कोणालाच सांगत नाहीत. ते हसत राहतात, लोकांना प्रेरणा देतात, पण मनाच्या आत कुठेतरी खूप काही दडलेलं असतं. मागील काही महिन्यांमध्ये सिंह राशीच्या अनेक लोकांनी खूप काही सहन केलं आहे. काही लोकांना आर्थिक अडचणी आल्या, काहींच्या आयुष्यात नात्यांमध्ये गैरसमज निर्माण झाले आणि काहींना तर असं वाटलं की जणू नशीबच त्यांच्यापासून दूर गेलं आहे. पण नियती कधीही कायमची दारं बंद करत नाही. ती फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत असते. आणि 7 मार्च हा दिवस कदाचित त्या बदलाची सुरुवात असू शकतो. आज तुमच्या मनात काही वेगळ्या भावना निर्माण होऊ शकतात. कधी अचानक एखादी जुनी आठवण येईल, कधी एखाद्या व्यक्तीचं वागणं वेगळं जाणवेल, किंवा कधी मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण होईल. हे सगळं योगायोग नसतो. कधी कधी विश्व आपल्याला संकेत देत असतं, पण समस्या अशी असते की आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. आणि म्हणूनच आजचा हा संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आज जर तुम्ही एखादा निर्णय घेत असाल तर तो निर्णय थोडा विचार करून घ्या. घाईत घेतलेले निर्णय पुढे जाऊन पश्चाताप निर्माण करू शकतात. विशेषतः पैशांच्या बाबतीत किंवा विश्वासाच्या बाबतीत सावध राहा, कारण कधी कधी आपल्याला खूप जवळची वाटणारी व्यक्तीच आपल्याला दुखावू शकते. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येकावर संशय घ्यायचा. फक्त आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका. सिंह राशीच्या लोकांमध्ये एक अद्भुत गोष्ट असते. त्यांची अंतःप्रेरणा खूप मजबूत असते. मनात जर एखादी गोष्ट चुकीची वाटत असेल तर बहुतेक वेळा ती भावना खरी असते. आजचा दिवस तुम्हाला हेच सांगते आहे की स्वतःच्या मनाचा आवाज ऐका, कारण कधीकधी आपल्या आतल्या आवाजातच भविष्याचा संकेत लपलेला असतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट. आजच्या दिवशी एखादी छोटी घटना घडू शकते, जी सुरुवातीला फारशी महत्त्वाची वाटणार नाही, पण पुढे जाऊन तीच घटना तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. कदाचित एखाद्या व्यक्तीशी झालेली अचानक भेट, किंवा एखादी छोटी संधी, किंवा एखादा विचार जो अचानक मनात येईल. हे सगळं साधं वाटत असलं तरी त्यामागे मोठं कारण असू शकतं. म्हणून आज प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या. कधीकधी नियती फार हळू आवाजात बोलते, आणि जो त्या आवाजाकडे लक्ष देतो त्याचं आयुष्य बदलून जातं. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस एक शिकवणही घेऊन येतो. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नका, कारण तुमच्यात अशी ताकद आहे जी अनेकांना प्रेरणा देऊ शकते. जर सध्या तुम्हाला असं वाटत असेल की सगळं चुकीचं चाललं आहे, तर लक्षात ठेवा, अंधार कायमचा नसतो. प्रकाश येण्यापूर्वी अंधार थोडा गडद होतो. कदाचित तुमच्या आयुष्यातही तसंच काहीतरी घडत असेल. आणि म्हणूनच आज एक छोटा उपाय करा. संध्याकाळी काही मिनिटं शांतपणे बसा, डोळे बंद करा आणि मनात फक्त एकच नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. हा जप करताना मनातील सगळ्या चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. तुम्हाला जाणवेल की मन हलकं होत आहे, कारण श्रद्धा ही अशी शक्ती आहे जी कठीण परिस्थितीतही आशा निर्माण करते. आणि कधीकधी जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाच नवीन सुरुवात होते. आज 7 मार्चच्या दिवशी स्वतःला एक वचन द्या की काहीही झालं तरी तुम्ही हार मानणार नाही, कारण तुमच्या आयुष्यात अजून खूप सुंदर क्षण येणं बाकी आहे. लक्षात ठेवा, कधीकधी आयुष्य बदलण्यासाठी मोठी घटना लागत नाही, फक्त योग्य वेळी मिळालेला छोटासा संकेत पुरेसा असतो. आणि कदाचित 7 मार्चचा हा गुप्त इशारा तुमच्यासाठीच असेल. कधीकधी सिंह राशीच्या लोकांना एक गोष्ट खूप त्रास देते, ती म्हणजे गैरसमज. तुम्ही मनापासून कोणासाठी काही करता, एखाद्याला मदत करता, एखाद्यासाठी वेळ देता, पण काही वेळा त्याच लोकांकडून अपेक्षित साथ मिळत नाही. आणि तेव्हा मनात एकच प्रश्न निर्माण होतो की मी इतकं सगळं करूनही मला असंच का मिळतं. जर तुमच्या मनातही हा प्रश्न असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, नियती कधीही तुमच्या चांगुलपणाचं वाया जाऊ देत नाही.
कदाचित आज तुम्हाला त्याचं फळ दिसत नसेल, पण योग्य वेळ आल्यावर तुमच्या प्रत्येक चांगल्या कृतीचं फळ नक्की मिळतं. आणि कदाचित 7 मार्चचा हा दिवस त्या बदलाची सुरुवात असू शकतो. आज एखाद्या जुन्या गोष्टीचा शेवट होऊ शकतो आणि एखाद्या नवीन सुरुवातीचा दरवाजा उघडू शकतो. पण त्यासाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास. सिंह राशीच्या लोकांचं मन खूप मोठं असतं. तुम्ही दुसऱ्यांसाठी खूप काही करता, पण कधीकधी स्वतःसाठी जगणं विसरता. आजचा हा संकेत तुम्हाला एक गोष्ट सांगते आहे, स्वतःच्या आनंदालाही महत्त्व द्या. जर एखादी गोष्ट तुम्हाला सतत दुःख देत असेल, तर त्या गोष्टीपासून थोडं दूर राहणंही कधीकधी योग्य असतं. कारण आयुष्य खूप छोटं आहे आणि प्रत्येक क्षण चिंता करत घालवण्यासाठी नाही. सिंह राशीच्या लोकांसाठी आणखी एक महत्त्वाचा संकेत आहे. पुढील काही दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊ शकते जी तुमच्या विचारांवर मोठा प्रभाव टाकेल. कदाचित ती व्यक्ती तुम्हाला नवीन मार्ग दाखवेल किंवा कदाचित तुमच्या आयुष्यातील एखादी जुनी समस्या सोडवायला मदत करेल. म्हणून प्रत्येक नवीन भेटीकडे सकारात्मक नजरेने बघा, कारण कधीकधी अनोळखी व्यक्ती ही आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनते. आणि आता शेवटी एक गोष्ट मनापासून सांगतो, जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ ऐकला असेल तर कदाचित हा संदेश तुमच्यासाठीच होता. कारण प्रत्येक जण इतका वेळ थांबत नाही आणि कदाचित नियतीनेच तुम्हाला इथे थांबवलं आहे. म्हणून एक छोटं काम करा, डोळे बंद करा आणि मनात फक्त एकच प्रार्थना करा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा. विश्वास ठेवा, ज्यांनी मनापासून प्रार्थना केली त्यांना मार्ग नक्की मिळतो. आणि शेवटी पुन्हा एकदा सांगते, जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय स्वामी समर्थ. कारण तुमची एक कमेंट कधीकधी दुसऱ्या व्यक्तीसाठी आशेचा किरण बनू शकते. आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, कारण कदाचित तुमच्यामुळे एखाद्या सिंह राशीच्या व्यक्तीला हा महत्त्वाचा संदेश वेळेत मिळेल. लक्षात ठेवा, नियती संकेत नेहमी देते, पण तो ओळखणं आपल्या हातात असतं. आणि कदाचित 7 मार्चचा हा गुप्त इशारा तुमच्यासाठीच असेल. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.